महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंसह भाजपचे 4 मंत्री काही कामात नाहीत असं म्हणत अजित पवार गटाच्या अमोल मिटकर यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय। गेल्या 6 महिन्यांपासून अकोल्याचे पालकमंत्री विखे फिरकले सुद्धा नाहीत, त्यांनी फोनही घेतला नसल्याचं मिटकर यांनी म्हटलेलं आहे। पाहूयात। महाराष्ट्राच्या विकासासाठी सत्तेत गेलो असं म्हणणाऱ्या अजित पवार गटातून आता भाजपच्या मंत्र्यांच्या कारभारावरून गंभीर आरोप होतायत। अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि कामगार मंत्री सुरेश खाडे हे भाजपचे 4ही मंत्री काहीही कामाचे नसल्याचं म्हटलंय। विखेंबद्दलच्या नाराजीवरून मिटकर यांनी हा दावा केलाय। राधाकृष्ण विखे हे अकोल्याचे पालकमंत्री आहेत, मात्र गेल्या 6 महिन्यांपासून विखे अकोल्यात फिरकले सुद्धा नाहीत। शेती, जिल्ह्यातली पूरस्थिती, कापूस आणि सोयाबीनच्या समस्या या विखेंच्या कानावर घालायच्या होत्या। याआधी त्यांना पर्सनलवर कॉल केला, तो नंबर डायव्हर्ट होऊन त्यांच्या घरी लागला। यानंतर विखेंच्या दुसऱ्या नंबरवर कॉल करूनही उत्तर मिळालं नाही। विखेंचे पीए आणि ओएसडींकडूनही प्रतिसाद आला नाही। सत्तेतले राष्ट्रवादीचे मंत्री सर्वांना प्रतिसाद देतात, पण भाजपचे मंत्री आम्हाला प्रतिसाद का देत नाहीत? ठाकरे बाहेर पडत नव्हते म्हणून भाजप टीका करते, पण आता कोरोना नसतानाही मंत्री का बाहेर पडत नाहीत असं मिटकर यांनी म्हटलंय। मी कालपासून सातत्याने पालकमंत्री महोदयांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय। विखे पाटील साहेब अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। स्वतःचा वैयक्तिक काही स्वार्थ नव्हता, तो फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या दृष्टीने मला बोलायचं होतं, पण अजूनही माझा कॉन्टॅक्ट झाला नाही। मी निरोप सुद्धा ठेवला, मेसेज पण केले, पण कुठलाही संपर्क माझा साहेबांशी झाला नाही। याबाबत मी खेद व्यक्त करतोय। उद्या जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये मी स्वतः ही खंत बोलून दाखवेल। सत्तेत जाताना लोकांच्या कामासाठी आपण सत्तेत गेल्याचं अजित पवार गटानं म्हटलं होतं, तर भाजपनं अजितदादांमुळे आता सरकार ट्रिपल इंजिन बनल्याचा दावा केला होता। मात्र सत्तेतील मंत्री सत्ताधारी आमदारांचेच फोन उचलत नसल्याचं खुद्द सरकारमधल्याच नेत्याला जाहीरपणे ट्विट करत सांगावं लागणं हे मंत्र्यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करणारं आहे। आपल्याला जे काय म्हणायचं असेल, तुमचे पक्षप्रमुख आहेत, हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, त्यांच्याकडे भूमिका मांडा, कारण शब्द आपले मोलाचे असतात। तुमचं नावही अमोल आहे, त्याच्यामुळे अनमोल वक्तव्य आली पाहिजेत, परंतु तुम्ही त्या ठिकाणी जी वक्तव्य करताय ती त्या ठिकाणी मोलाची असली पाहिजे। ती दुर्दैवानं नाही, आपल्या महायुतीत वित्युष्ट येणारी आहेत, त्याची काळजी घ्या। मला माहित नाही, त्यांनी मला कधी फोन केला नाही। आम्ही तर सगळ्यांचे फोन उचलतो। भाग्यश्री कुलकर्णी देशपांडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।